धडा 25वा संतवाणी. ऐका, म्हणा, वाचा. अर्थे विण पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाहीतरी गोष्टी बोलो नका. संत तुकाराम. ऊस डोंगा परी रस नभे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखामेळा. ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे. काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा. फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे. नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन. शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद. संत शेख महम्मद. कवितेचं नाव आहे संतवाणी. संत तुकाराम. तुकाराम महाराज म्हणतात, अर्थ कळल्याशिवाय पाठांतर करू नये. उगाच घोकमपट्टी करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, ज्या बोलण्याला अर्थ आहे असंच बोलावं, उगीच काहीतरी बोलू नये. संत चोखामेळ्यांची रचना आहे. यामध्ये संत चोखामेळा सांगतात, वरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींना भुलू नका. ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी त्याचा रस मधुर आहे, त्यामुळे वर दिसणाऱ्या रंगावर भुलू नका. नदी वळणावळणानी वाकडी तिकडी वाहत असली तरी तिचं पाणी चांगलं आहे. चोखा साधा भोळा आहे, पण त्याचा देवाप्रती असणारा भाव उच्च प्रतीचा आहे. संत शेख महम्मद यांची रचना आहे. या गोपाळ कृष्णाकडे उच्च नीच असा भेदभाव नाही. केतकीच्या झाडाला आत किती काटे असतात, पण त्यामध्ये सुगंधी असा केवडा जन्माला आलाय. फणसाला देखील वरून काटे असतात, मात्र त्याच्यामध्ये अमृतासारखे गोड असे गरे असतात. नारळ वरून कठीण वाटत असला तरी त्याच्यामध्ये पाणी असतं. त्याप्रमाणे माझ्याही हृदयात गोविंद आहे. शब्दार्थ: कासया का, डोंगा वेडा वाकडा, वरलिया वरच्या, अमृताचे साठे गोड गरे, जीवन पाणी. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन. एका वाक्यात उत्तर द्या. संत तुकाराम महाराज अर्थ कळल्या वाचून काय करू नये असं सांगतात? अर्थ कळल्या वाचून पाठांतर करू नये असं संत तुकाराम महाराज सांगतात. संत चोखामेळा ऊसाचा रस कसा आहे असं सांगतात. ऊस वाकडा तिकडा असला तरी ऊसाचा रस गोड आहे असं संत चोखामेळा सांगतात. कठीण अशा नारळाच्या आत काय आहे असं संत शेख महम्मद सांगतात. कठीण अशा नारळाच्या आत पाणी आहे असं संत शेख महम्मद